पंकजाताई मुंडे. ताई, कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली, काय सांगणार? काही नाही, आता जस्ट घेतलेली आहे आणि मला खूप आनंद झाला, कारण माझ्या आईनी आणि माझ्या बहिणींनी मला सरप्राईज दिलं. ते येऊ शकणार नव्हते आणि त्यांना तिथे बघून मला खूप खूप आनंद झाला. माझा मुलगा आणि मीच फक्त आलो होतो, पण सगळ्यांनी मला सरप्राईज दिला. 5 वर्षाची गॅप झाली ताई, गेल्या 14 ते 19 तुम्ही मंत्री होत्या. काय खातं अपेक्षित आहे, काय टार्गेट घेऊन काम करणार? तसं काही माझं अपेक्षित नाही. मागच्याही वेळी मला जे पक्षांनी खातं दिले ते मी काम केलं, आताही देते. भाऊ बहीण एकाच मंत्रिमंडळात असणार आहे, धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे. ते राष्ट्रवादीकडून आणि आम्ही भाजपकडून आहेत आणि बरेच दिसतात यावेळी जोड्या. बीडचं पालकमंत्रीपद मिळावं ही अपेक्षा असेल? अशा काही अपेक्षा आम्ही कधीही केलेल्या नाही. हे सगळे तुम्ही मीडिया लावता. जे पक्ष आम्हाला देतो ते जबाबदारी आम्ही पाठवतो. तुम्ही जेव्हा शपथ घेत होत्या तेव्हा गोपीनाथ मुंडे यांचा जयघोष सुरू होता कार्यकर्त्यांमध्ये. हो, नक्कीच. मुंडे साहेबांचं नाव कार्यकर्त्यांच्या हृदयावर कोरलेलं आहे, ते कधीच विसरू शकणार नाही. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सहामसह गजानन लोमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.